मिशन 2036 या आमच्या कार्यक्रमामध्ये विविध खेळातील खेळाडूंना आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत. नमस्कार, मी श्रद्धा पाटील. तर आज आपल्यासमोर आहेत प्रियंका एळे. तर ते छत्रपती पुरस्कार विजेते आहेत. 2012 मध्ये त्यांनी पुरस्कार घेतला होता आणि त्यानंतर त्यांची जर्नी हे सगळंच आपण जाणून घेऊया. नमस्कार मॅडम. तर मला तुमची जर्नी जाणून घ्यायची आहे, आतापर्यंतची छत्रपती पुरस्कार मिळेपर्यंतची. मी 6वीत खो-खो स्टार्ट केला. ॲक्चुअली मी अभ्यासात म्हणजे अकॅडमिकमध्ये खूप चांगली होते. तर माझ्या घरच्यांना अपेक्षा होती, की मी अभ्यासातच करियर करावं, स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करावा. पण माझा दादा त्यानं मला सपोर्ट केलं. तो मला म्हटला, की "तुला खेळायची इच्छा आहे तर तू खेळ. तुझा अभ्यास मी घेत जाईन." मग त्याच्यामुळे मला आई-वडिलांनी पाठवलं. हं. मला वाटतं मी 7वीतच माझी पहिली नॅशनल खेळली अरे वा. आणि माझ्या अ, म्हणजे माझी सीनियर नॅशनल खेळून आल्यानंतर मी अंडर 14चा नॅशनलचा अवॉर्ड घेतला, ओके, अखिल भारतीय. ओके, ओके. आणि त्याचबरोबर त्यानंतर माझा खेळ कंटिन्यू राहिला. मी प्रत्येक वर्षी एक 3-4 नॅशनल, 3-4 नॅशनल खेळतच होते. आणि आमच्या वेळेस म्हणजे आत्ता तेवढ्या स्पर्धा होत नाहीत, पण पहिल्या ऑल इंडिया, महापौर चषक वगैरे असायच्या. तर ओके. त्यामुळे आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स मिळायचा. ओके. त्याच्यामुळे आम्ही खूप चांगल्या नॅशनल पद्धतीने म्हणजे मला सगळ्या नॅशनलला गोल्ड मेडल आहेत. अरे वा. आणि नंतर मग अंडर 18चा आपला जो अखिल भारतीय वीर जानकी अवॉर्ड असतो, ओके. तो मला मिळाला. आणि त्याचबरोबर मी तेव्हा 10वीत पण होते. म्हणजे माझ्या 10वीचा अभ्यास आणि अवॉर्ड हे सगळं एकत्रच चालू होतं. पण मला 10वीत पण 82% पडलेत. आणि खेळ खेळत. येस, आणि माझं बी-एस-सी मध्ये ग्रॅज्युएशन झालंय. अरे वा. मी बी-पी-एड करतेय. ओके. आणि नंतर मला सीनियरचा अवॉर्ड भेटला, जो की म्हणजे 2012 मध्ये मला सीनियरचा राणी लक्ष्मीबाई अवॉर्ड मिळाला. आणि हे तिन्ही अवॉर्ड मिळवणारी मी भारतातली पहिली खो-खो खेळाडू ठरली आहे. अरे वा. अमेझिंग. ॲक्चुअली म्हणजे सगळ्या बऱ्याच प्लेयर आहेत, ज्या चांगल्या प्लेयर आहेत, त्यांना अवॉर्ड भेटलेत. पण मग कोणाला अंडर 18चा मिळालाय, तर कोणाला सीनियर मिळालाय. म्हणजे सगळे तिन्ही अवॉर्ड मिळवणारी मी भारतातली पहिली अरे खो-खो वा. खेळाडू ठरले. त्याचं मला कायमच कौतुक वाटतं. आणि मला छत्रपती 2012 मध्ये मिळाला, तेव्हा मी 12वीत होते. ओके, ओके. म्हणजे मला वयाच्या 18व्या वर्षी छत्रपती अवॉर्ड मिळाला. म्हणजे बघायला गेलं तर एवढ्या कमी एज मध्ये कुणाला मिळालेलं नाहीये छत्रपती पुरस्कार. नाही मिळाला. अरे वाह! ग्रेट. हं. तर मला घरच्यांनी भरपूर सपोर्ट केला आणि त्याचबरोबर माझा अभ्यास पण चांगला चालला होता. म्हणजे मला ग्रॅज्युएशनला 73% आहेत बी-एस-सीमध्ये. अरे तर वाह! मी दोन्ही पण गोष्टीत म्हणजे दोन्ही पण गोष्टी व्यवस्थित मॅनेज केल्या, अगदी हँडल केल्या. व्यवस्थित. आणि यामध्ये सगळ्यात जास्त माझ्या आईचा सपोर्ट होता. कारण मला झोप यायची ना हं. अभ्यास करताना. तर मग माझ्या आईचं असं असायचं, की ती रात्रीचं माझ्याबरोबर काही ना काहीतरी काम करत बसायची आणि मग मी अभ्यास करायचे. असं म्हणजे मला वाटतं, की 10वीचं पूर्ण वर्ष मी टुर्नामेंटसाठी बाहेर होते. हं. फक्त लास्टच्या 15 दिवसात अभ्यास केला होता. पण त्याच्यामध्ये पण तुम्ही चांगले मार्क्स वगैरे हो, पाडलेत. हो. राइट. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर तुम्ही खूप कमी वयामध्ये तुमची जर्नी तुम्ही इथपर्यंत आलात. हं. मग म्हणजे 12वी तुम्ही छत्रपती पुरस्कार घेतला. त्यानंतर तुम्ही काय केलं? त्यानंतर पण माझा गेम कंटिन्यू चालू होता. मग नंतरनं जरा थोडीशी इंजुरी झाली होती माझी. ओके. त्यामुळे मग जरा थोडंसं कमी झाला कॉन्फिडन्स खेळायचा. मग मी थांबवून घेतलं इंजुरीमुळे. आणि मग नंतर मी अभ्यास करत होते स्पर्धा परीक्षांचा. मी जवळपास एम-पी-एस-सीच्या 5 मेन्स दिलेल्या आहेत. हो. हां. त्यामुळे अभ्यास माझा कंटिन्यू तो चालूच होता. मला पुस्तकं वगैरे वाचायला आवडतात, तर त्याचा तो मला खूप फायदा झाला. बरोबर. आणि अजूनही मी पुस्तकं वाचत असते. म्हणजे मला क्रिएटिव्हिटी करायला आवडतं. ओके. तर मग त्यानंतर मग तुम्ही कोचिंग वगैरे केलं की कसं? हां, मग मग मी मला कोचिंग करायचं होतं. तर मग मी जिल्हा क्रीडा प्रबोधिनी आहे हं, हं, जालन्याची. हं. तिथं मी कोचिंग केलं. कारण तिथे खो-खो काहीच नव्हता जालनामध्ये आणि मला अशा ठिकाणी कोचिंग करायची इच्छा होती, की जिथे खो-खोचा काहीच प्रचार-प्रसार म्हणजे नाहीये. डेव्हलप झालेलं नाहीये गेम काहीच तिथे. हं. ओके, ओके. मग तिथे जाऊन मी एक टीम बनवली, जी की मागच्या वर्षी त्यांनी अंडर 14ला स्टेटला सेकंड प्लेस मारली. अरे म्हणजे वाह! फक्त 2 वर्षात खूप चांगली टीम तयार झाली. त्यातल्या 3 मुली नॅशनल खेळल्यात. अरे आणि वाह! मला वाह! खूप चांगलं म्हणजे मला खूप चांगलं वाटतं, की एक प्लेयर म्हणून आपण चांगलो होतो. पण एक कोच म्हणून पण बऱ्यापैकी मी चांगलं करू शकले. राइट, राइट. तो हं. पण तुमचा पहिलाच अनुभव राइट? हां, की पहिलाच कोच अनुभव. आणि मुलांना ट्रेन करणं येस. वगैरे. आणि मला असं वाटतं, की कोच होणं जरासं अवघड आहे खेळाडूपेक्षा. कारण खेळाडू असतो तेव्हा आपल्याला फक्त आपल्या स्वतःचं टेन्शन असतं, की आपण करेक्ट. आपला कॉन्फिडन्स आपलं व्यवस्थित आपण खेळलं पाहिजे वगैरे. आणि कोचला पूर्ण खेळाडूंवर म्हणजे पूर्ण 15 खेळाडूंवर लक्ष लक्ष ठेवावं लागतं. द्यावं लागतं. त्यांची मेंटॅलिटी चेक करावी लागते. करेक्ट, करेक्ट. म्हणजे असं त्यांना जसे मेंटॅलिटी तसं तुम्हाला ट्रेन करावं ट्रेन लागतं. करावं म्हणजे लागतं. त्याच्या पद्धतीने. प्रत्येकाची वेगळी येस. पर्सनॅलिटी असते, येस, मेंटॅलिटी असते. येस, येस. तर ओव्हरऑल बघायला गेलं तर आता सध्या मुली आपल्या कुठे आहेत?
म्हणजे खो-खो गेम पर्टिक्युलर मी तुमच्याच गेमबद्दल बोलतीये. तर किती मुली आता सध्या खेळतायत आणि पॅरेंट्स पण त्यांना वाटते की तुम्हाला सपोर्ट करत आहेत. आता सध्या ओव्हरऑल म्हणते हां मी सिच्युएशन हम्म. म्हणजे मी फक्त एका क्लबचं किंवा असं नाही म्हणत आहे. हम्म. ओव्हरऑल खो-खो बद्दलचं काय सध्या चालू आहे? अ, म्हणजे माझ्या वेळेस पण आम्हाला भरपूर सपोर्ट होता. पण बराच म्हणजे 2008 पासून सुरू केलं तेव्हा गेमला एवढं म्हणजे ग्लॅमरस नव्हता हं, खो-खोला. हं, हं. आता भरपूर मोठा ग्लॅमरस आहे. म्हणजे तुम्ही बघताय आपल्या प्रो कबड्डी हो, सारख्या हो. लीग खो-खोच्या पण सुरू झाल्या. अल्टिमेट लीग आहेत. येस. वर्ल्ड कप झालाय. आता कॉमनवेल्थ होऊ शकते. म्हणजे कॉमनवेल्थमध्ये आपल्या खो-खोचा सहभाग होऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी आणि प्राइज पण भरपूर प्राइज मनी भरपूर वाढले. त्यामुळं खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप चांगला आहे सगळ्यांचा आणि मुली खूप चांगल्या पद्धतीनं आता म्हणजे ज्या स्टेजला आहेत मुली, हं. तर त्या म्हणजे फर्स्ट गोल्ड मेडलच मारतायत आपल्या महाराष्ट्राच्या हो. मुली. ओके, ओके. आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मुलींवर म्हणजे एकदम छान परिणाम झालेला आहे, की सगळ्या मुली खेळताना दिसतायत आपल्याला. ओके, म्हणजे ओके. मुलांबरोबर आहे. इव्हन मुलांपेक्षाही जास्त म्हणजे मुलांना जरी कधीतरी सेकंड प्लेस मिळते, पण मुली कायमच गोल्ड घेतात. ग्रेट. म्हणजे हा बदल आहे. बदल. म्हणजे मला एक सांगा, तुमच्या वेळी जी सिच्युएशन होती हं. ॲज कंपेअर टू आत्ताची सिच्युएशन ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक वाटतो हो, तुम्हाला? नक्कीच. कारण आमच्या वेळेस प्राइज मनी तितक्या पाहिजे तेवढ्या नव्हत्या आणि ग्लॅमरस तेवढं नव्हतं. ओके. आणि पहिलं कसं म्हणजे गावाकडे आम्ही गावाकडचे असल्यामुळं आम्हाला शॉर्टवर खेळायला जाणं वगैरे हां. ह्या गोष्टींना बंधन होती. राइट, जसं-जसं राइट. खेळ वाढत गेला तसं-तसं मग घरच्यांना आधी वाटायचं, की यार नको म्हणजे. हं, पण नंतर जसं खेळायला लागल्यानंतर मग त्यांनी सपोर्ट करायला लागले. हं. बाकीचे जे बोलणारे लोकं ते आपोआप शांत झाले. पण आता एवढा ग्लॅमरस आलाय हे सगळं टीव्हीवर दिसतं, सगळं हो, लाईव्ह असतंय. सोशल मीडियामुळे आणि सोशल मीडिया पण एवढा ऍक्टिव्ह आहे, की त्याचा चांगला उपयोग झालाय आपल्या झालं. खो-खोसाठी. येस, येस. म्हणजे त्यामुळं चांगले खेळाडू बनतायत. खो-खोच्या मुली भरपूर चांगल्या व्यवस्थित म्हणजे चांगलं आणि मला वाटतंय, की थेट भरती जी झाली आपल्या गव्हर्नमेंटची, यामध्ये मला वाटतंय सगळ्यात जास्त मुलीच आहेत खो-खोच्या, की ज्या थेट भरतीमध्ये लागल्यात अरे वाह! मुलांपेक्षा. म्हणजे चांगलं आहे आता येस. सध्या हो. मुली मोठ्या प्रमाणामध्ये हं. स्पोर्ट्सकडे वळतायत असं म्हणू येस. शकतो हो. आपण. तर आता त्याच रिगार्डिंग क्वेश्चन की सध्या जे काही चालू आहे सिच्युएशन म्हणजे बघायला गेलं तर जे रेप वगैरे असे जे सिच्युएशन होतायत हं. सध्या. मग तुम्हाला वाटतंय की प्रत्येक घरामध्ये एक मुलगी ही खेळामध्ये असली पाहिजे, जेणेकरून हे जी काही सिच्युएशन आता सध्या चालू आहे आपल्या इर्द-गिर्द फिरतंय, हां. ह्याच्यामध्ये बदल घडू शकेल असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. किंवा तुमचं काय मत आहे ओव्हरऑल ह्याबद्दल? नक्कीच. मला असं वाटतं, की आता मुली इथे म्हणजे जेव्हा स्पर्धेला जातात तेव्हा त्या इंडिपेंडंट असतात. म्हणजे त्या स्वतःवर विश्वास ठेवून त्यांना सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात. भरपूर गोष्टी म्हणजे मी म्हणते, की ॲज एक सामान्य मुलगी आणि खेळाडू मुलगी यामध्ये खूप फरक असतो. खेळाडू मुलगी असते ती प्रत्येक गोष्ट ॲडजस्ट करत असते. प्रत्येक गोष्ट तिला समजून घेते किंवा तिला प्रत्येक म्हणजे एखाद्या मोमेंटवरनं कळतं, की त्या समोरच्या माणसाचा काय हेतू असू शकतो. करेक्ट, म्हणजे करेक्ट, एवढं करेक्ट. करेक्ट पकडता येतं त्या मुलींना. ओके, ओके. आणि त्या प्रत्येक गोष्टी समजून घेणाऱ्या असतात आणि प्रत्येक अडचणींना त्या सामोरे जाणाऱ्या असतात. तर मला असं वाटतं, की त्यामुळे ना खो-खो खेळाडू म्हणजे असं बघितलं तर खूप कमी गोष्टी तुम्ही ऐकलं असेल, की खेळाडूवर असं झालं हो, म्हणजे हो. चुकून अगदी. येस, चुकून एखादी केस असू शकते. येस. पण मला असं वाटतं, की खेळाडू मुली आहेत ना त्या खूप स्ट्रॉंग असतात आणि त्यांनी कायम असं स्ट्रॉंग राहावं. म्हणजे प्रत्येक मुलीनं तसं स्ट्रॉंग राहावं, अशी माझी इच्छा आहे. आणि त्याचा खरंच इम्पॅक्ट आहे म्हणजे खेळाडू असण्याचा आणि नॉर्मल मुलगी. त्या दोन्हीत इम्पॅक्ट आहे. खूप फरक. म्हणजे बघायला गेलं तर प्रत्येक घरामध्ये ज्या मुली आहेत, हं. एक ना एक ती खेळाडू असलीच असलीच पाहिजे पाहिजे. किंवा कारण ती डॅशिंग असते. तेवढा आत्मविश्वास असतो तिच्यावर, सेल्फ कॉन्फिडन्स येस, असतो येस, आणि येस. हे फक्त ते खेळामुळे येऊ शकतं. राइट. म्हणजे खेळामुळे हार-जीत असते. म्हणजे प्रत्येक गोष्टीला सामोरे जायची तयारी असते त्यांची. असते. हं. करेक्ट. कारण कसं आता तुम्हालाही माहिती आहे, की काय सध्या मुली कुठे सुरक्षित नाहीयेत. नाहीयेत. राइट. त्यामुळं कुठे ना कुठे आपल्यालाच आवाज उठवावा लागेल, उठवायला लागेल. की तुम्ही उठा. भले तुम्ही स्पोर्ट्समध्ये कुठल्या नको, हं. पण उठा, तुम्ही उठा व्यायाम येस. करा, योगा करा, फिटनेस करणं फिटनेस खूप बना. गरजेचं आहे. येस, की कुठल्याही सिच्युएशनमध्ये तुम्हाला माघार म्हणजे घ्यायची आता गरज लाईफ नाही. इतकी अनप्रेडिक्टेबल आहे. आता हं. सांगू शकत नाही म्हणजे की कोणाचं कधी काय होईल. आता आपण काहीच नाही. बघितलंय, की येस, येस. आपल्या महाराष्ट्रात भरपूर सारे असे विषय आहेत. मला असं वाटतं, की त्यामुळे ना आपलं हेल्थ सगळ्यात महत्वाची आहे, ह्या करेक्ट, सगळ्या करेक्ट, गोष्टींच्या पलीकडे. करेक्ट, करेक्ट. ते आहे. तर आपण थोडं पुढच्या क्वेशनला वळूयात. ओके. तर बघायला गेलं तर आपला खो-खो खेळ हा ऑलिम्पिकमध्ये नाहीये, हं. करेक्ट? तर तुम्हाला असं वाटतं का, की लवकरात लवकर हा ऑलिम्पिकमध्ये काउंट केला गेला पाहिजे? आणि समजा झालं तर काय बदल घडेल? ह्या 2 गोष्टी मला विचारायच्या आहेत. हो, मला वाटतं, की नक्कीच ऑलिम्पिकमध्ये गेला पाहिजे. कारण हा मातीतला खेळ आहे. आता तो मॅटवर आलेला आहे. त्याच्यात जसं आपल्याला ऑलिम्पिकला जसे बदल्स हवेत, तसं आपण बदल करतोय आपल्या गेममध्ये.
आणि ते ऑलिम्पिकला गेलं तर भरपूर साऱ्या खेळाडूंचा आणखीन बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होऊ शकतो. आणि त्यामुळे खूप साऱ्या मुलांना खेळाची आवड निर्माण होऊ शकते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटमध्ये जॉब पण चांगले मिळतात ते, की ऑलिम्पिक वगैरे खेळलं तर मग क्लास 1 ची पोस्ट मिळते आणि मग लाईफ सेट होते. करेक्ट आणि करेक्ट ऑलिम्पिक खेळणं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न स्वप्न असतं. येस. असतं. राईट. तर आताच मी विषय काढला, की कोण-कोण म्हणजे करियर अपॉर्च्युनिटीज. तर हं. तुमच्या वेळी तुम्ही ज्यावेळी छत्रपती पुरस्कार घेतला किंवा तुम्ही ॲज प्रॉपर खेळत होता प्लेयर म्हणून, तर त्यावेळी करियर अपॉर्च्युनिटी केवढ्या होत्या आणि आता करियर अपॉर्च्युनिटी किती आहेत ॲज प्लेयर, खो-खो प्लेयर म्हणून पर्टिक्युलर? पहिल्यांदा म्हणजे मी खेळत होते तेव्हा मला वाटतं की फक्त आपली महावितरणची टीम निघत होती. ओके. ते पण माझ्या म्हणजे मिड गेममध्ये म्हणजे आधी तर नव्हतीच. नंतरनं फक्त महावितरणची टीम निघत होती आणि नंतरनं रेल्वेची फक्त मुलांची टीम निघायची. आता ओके. मुलींची पण तयार झाली आहे. ओके, ओके. हां. हां, हां, हां. पुन्हा एअरपोर्टची टीम आता असते. बरं. ते हे नंतरनं झालंय सगळं. म्हणजे आधी काहीच नव्हतं असं. हं. पण आता अपॉर्च्युनिटीज खूप वाढत गेल्यात. त्यामुळे एअरपोर्ट आहे, प्लस आपलं हे पण आहे, महावितरण आहे. आर-सी-बीच्या आपल्या आता बघतोय आपण हो, टीम हो. खेळताना टीम बघतोय खेळ. त्यांना. आर-सी-बीच्या आहेत. म्हणजे सगळ्या ठिकाणी टॅक्समध्ये पण आहेत, सेल्स टॅक्समध्ये पण आहेत. खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. खूप म्हणजे सारे जागा डिपार्टमेंट तुम्हाला घ्यायला तयार आहेत. फक्त ओके, त्यांना चांगले खेळाडू हवे. ओके, ओके. म्हणजे ते कोठ्यामध्ये, हां, स्पोर्ट्स स्पोर्ट्स कोट्यामध्ये कोट्यामध्ये. मधूनच हे होतं. येस. तर जरी बघायला गेलं तर जेवढ्या काही स्पोर्ट्स कोट्यामध्ये जागा आहेत, हं. मग तेवढ्या करेक्ट भरल्या जातात आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे त्याला काही क्वालिफिकेशन किंवा त्याला तिकडे जाण्याचा जो मार्ग आहे, म्हणजे आता समजा कोणी युथ बघत असेल, की त्याला हे स्पोर्ट्स कोट्यामधून त्याला गव्हर्नमेंट जॉबमध्ये त्याला शिरायचं असेल, तर कसं जाता येईल त्याला? काय प्रोसेस काय आहे ॲक्चुअली ते मला आपल्याला ते जाणून घ्यायचं. सर्टिफिकेट असते स्पोर्ट्सचं. ते व्हेरिफिकेशन करावं लागतं. आता ते पण आपलं इथं ब्लॉकचेन डाटा म्हणून आहे. ते डायरेक्ट ऑनलाईन होतं. म्हणजे पहिल्यांदा ना काय व्हायचं, की समजा आपण सर्टिफिकेट दिलं व्हेरिफिकेशनला तर जवळपास 6 महिने लागायचे ते सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन व्हायला. बरं. आता काय झालंय, की आता आपण डायरेक्ट ऑनलाईन केलंय. हं. तर तुम्हाला घर बसल्या तुम्हाला स्पोर्ट्स सर्टिफिकेट मिळू शकतं. ओके, ओके. त्यामुळे ते ईझी झालंय प्रोसेस. आणि मुलांना पण जॉबला काही-काहींना उशिरा होतं ना, जॉइनिंग उशिरा होतं. त्यामुळे ते पण आता कमी होईल. सगळ्यांना वेळेवर सर्टिफिकेट मिळतं. आणि म्हणजे जे ओरिजिनल खेळाडू आहेत, हं. जे बनावट खेळाडू आणि ओरिजिनल जो ओरिजिनल खेळाडू आहे त्यात काहीच फेरफार करू शकत नाही ना, जर आपण करेक्ट, ऑनलाईन टाकलं, करेक्ट, करेक्ट, तर करेक्ट. त्याचा खूप चांगला फायदा होईल आपल्याला. ओके. म्हणजे आता हे अशा गोष्टी बदल पण झालेत झालेत, भरपूर बघायला भरपूर गेलं. बदल झालेत. आपल्या म्हणजे आपल्या आयुक्त मॅडम आहेत त्यांच्या, मी इथेच डिपार्टमेंटला असल्यामुळं भरपूर गोष्टी त्यांनी नाही का खेळाडूंच्या कसं सगळं सोयीचं होईल त्यांना, हं, हं. सगळं सहज सोपं कसं उपलब्ध करता येईल याच्यावर भर दिला. तर ॲज अ कोच म्हणून समजा नवीन कोणी खेळाडू समजा खो-खोमध्ये त्याला यायचं असेल, तर त्यांनी काय-काय प्रिपरेशन केली पाहिजे अं, हा प्रवास सगळा गाठण्यासाठी? मला असं ते वाटतं मला की टप्प्याटप्प्याने सांगा, काही प्रॉब्लेम नाही. ओके. मला असं वाटतं की ॲज अ कोच होणं म्हणजे प्रत्येक खेळाडूचा खूप बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे. अ, आपला मूड आपल्या मूडवर खेळाडूंचा मूड डिपेंड नाहीये. खेळाडूंच्या मूडला आपल्याला साजेसं वागावं लागणार आहे. कारण त्यांच्या मनानं झालेलं आणि त्यांना सोयीस्कर वाटलं की बाबा हां, ओके आपला कोच म्हणजे समजून घेतोय काही सिच्युएशन, त्यांना सांगायची गरज नाही पडत आहे. अशा वेळेस खेळाडूंचा कॉन्फिडन्स आणखीन वाढतो. ओके, ओके. सो आपण त्यांच्यावर असं आता पहिल्यासारखं नाहीये की तुला खेळायचंच आहे असं नाहीये. त्यांना सांगावं लागतं की तुला खेळावं लागेल. तुझा परफॉर्मन्स चांगला आहे. जो कॉन्फिडन्स आहे तो कोचनं देणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक खेळाडूचा वेगळा अभ्यास केला पाहिजे. कारण प्रत्येक खेळाडूकडे वेगळं स्किल असतं. तर ते स्किल पण कोचला कळलं पाहिजे. हं, हं, हं. त्यामुळं कोचनं खूप बारकाईनं त्यांचा अभ्यास केला पाहिजे. आणि पेशन्स खूप पाहिजेत. पेशन्स, पेशन्स. सगळ्यात या. जास्त पेशन्स. राइट. तर मला एक असा क्वेशन विचारायचा आहे, की तुम्ही मॅरिड आहात, हां, राइट? येस. तर मग तुम्ही मॅरिड नंतर सुद्धा हे गेम तुमचा कंटिन्यू करत आहात. म्हणजे कोचिंग वगैरे तुम्ही हो. कंटिन्यू करत आहात. मग तुम्हाला काय असं चेंज वाटला, की माझं लग्न झालं, मी आता हे कसं खेळू? किंवा तुम्हाला असे काय प्रॉब्लेम्स आलेत, की जेणेकरून ज्या मुली बघत असतील, की ज्या लग्न झाले तरी पण मला खेळायला मिळत नाही किंवा खेळत आहेत. जे काय दोन्ही गोष्टी असतील. तर तुम्ही काय सांगाल याबद्दल? मला असं वाटतं की लग्न झालं म्हणजे फार आपण समजतो की खूप चेंज झालाय लाईफमध्ये. येस. फक्त आपल्या लाईफमध्ये एक लाईफ पार्टनर आणि त्याची फॅमिली येत असते. करेक्ट. जर लाईफ पार्टनर समजून घेणार, आता माझा लाईफ पार्टनर आहे तो मला खूप समजून घेतो. प्रत्येक गोष्टीत सपोर्ट असतो त्यांचा, की ते ॲक्चुअली प्लेयर नाहीयेत. हं. पण त्यांना स्पोर्ट्समध्ये खूप इंटरेस्ट आहे. म्हणजे ते एकदम
प्रोफेशनली एकदम त्यांना आवडतं सगळं ओके. सगळे गेम सगळ्या ओके. गेमचा ते तेवढाच रिस्पेक्ट करतात ओके. आणि त्यांना गेम स्पोर्ट्स आवडतं त्यामुळं कदाचित माझा गेम बंद नाही झाला. मी जशी आहे तशीच आहे आणि माझ्या आधीच्या पण खेळाडू होते आणि आता पण लग्नानंतर सेमच आहे. माझ्यात काहीच नाही बदल बदल झाला आणि ह्याचं झाला. सगळं क्रेडिट माझ्या लाईफ पार्टनरला आहे. म्हणजे आतापर्यंत तुम्ही काय म्हणतात असं म्हणतातच ना हो, की लग्न झालं की गोष्टी बदलतात, राईट? हं. भले काही गोष्टी असू दे. हं. तर पण तुमच्यात बदल होतो. मला असं म्हणायचं नाही, की काहीच बदल होत नाही. बदल होतो. पण मुलींनी ना प्रत्येक गोष्टीत आपल्या मनावर एक ओझं ठेवून, की नाही मला असं वागलंच पाहिजे, असं केलंच पाहिजे. हे न करता आपल्याला काय आवडतं करायला, आपल्याला कशात करेक्ट, समाधान मिळतं, आपण कशात हॅपी राहू शकतो ते करावं. करेक्ट, करेक्ट. कारण आपल्या सुखापेक्षा, आपल्या हॅपीनेसपेक्षा दुसरं काहीच मोठं नाहीये असं मला दॅट्स ट्रू, वाटतंय. दॅट्स ट्रू. हे खरं आहे. कारण तुम्ही आनंद असाल तरच गोष्टी सगळ्या गोष्टीचं होतात. म्हणजे छोट्या गोष्टीत पण आपण समाधान शोधू शकतो मग. आपण येस. जर हॅपी असेल ना, तर सगळं छान वाटतं. छान आहे. येस. येस, येस. तर मला एक लास्टचा क्वेशन तुम्हाला विचारायचा आहे. तुम्ही आता इथपर्यंत पोहोचलाय, राइट? तुम्ही छत्रपती पुरस्कार घेतलेत, तुम्ही इंटरनॅशनल खेळला आहात, तुम्ही परत पॅरलल तुम्ही आता कोच आहात. तर मग तुम्हाला युथला असा काय संदेश द्यायचा आहे, की जेणेकरून त्यांना पेनिट्रेट झालं पाहिजे, की येस, की खेळ हा असा आहे किंवा मला खो-खोमध्ये आलं पाहिजे किंवा तुम्ही खेळत असाल तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. अशा पद्धतीने तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? मला असं वाटतंय, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्या लाईफमध्ये खूप अप्स एंड डाउन्स असतात. म्हणजे मी येस. खेळाडू असताना पण एकेकाळी मी 9-9 मिनिटं नॉट आउट बॅटिंग करायचे. कधी 1-1.5 मिनिटात पण आउट होत असेल. पण मग ते पॅरलल करणं म्हणजे आयुष्याला एक समतोल साधणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस आपण हाय खेळतो, तेव्हा आपला परफॉर्मन्स हाय असतो, तेव्हा आपल्याला कॉन्फिडन्स पण खूप असतो आणि मग लो झाल्यानंतर पण लो फील करणं हे चुकीचं आहे. आपण न्यूट्रली असलं पाहिजे, की चांगला परफॉर्मन्स असेल तरी स्टेबल, खराब असेल तरी स्टेबल. बाकीचे जे सिच्युएशन असतात आपल्या म्हणजे आपल्या सगळ्या ह्याच्यात, त्यात पण खूप अप्स अँड डाउन्स असतात. कारण सगळ्याच गोष्टी मनासारख्या होत नाहीत. करेक्ट. तर त्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत. हे मी सांगेल यूथला, की ॲक्सेप्ट करा. तुमचा ओके. आज गेम चांगला नाहीये, तर उद्या तुम्ही बेस्ट खेळणार आहे. नक्की. आज बेस्ट असाल, तर उद्या कदाचित तुम्ही खाली असू शकता. त्यामुळे जे काही आहे, त्याच न्यूट्रल येस. राहण्याचा प्रयत्न करा आणि खूप म्हणजे आपल्या आयुष्यापेक्षा म्हणजे आता सुसाईड वगैरे करतात लोकं किंवा काय समथिंग प्रत्येक गोष्टीत खूप स्ट्रेसफुली हे असतात. तर मला ते सांगायचंय, की बिनधास्त जगा. म्हणजे जे काही आहे, ज्यात आहे, त्यात समाधान माना, सुख येस. माना येस. आणि तुम्ही बिनधास्त जगा. लाईफ जगणं गरजेचं आहे अगदी, असं अगदी. मला वाटतंय. त्यामुळे हे सगळं होत राहतं. येस, येस. तर आज आपण प्रियंका मॅडमांचा इंटरव्ह्यू घेतला. तर त्यांच्याशी बोलून मला खूप छान वाटलं. एक पॉझिटिव्ह वाइब्स आली मला सुद्धा, की जेणेकरून काय केलं पाहिजे ॲज अ स्पोर्ट्समध्ये आणि त्यांनी जो आपला टाउन्सोलचा इनिशिएटिव्ह आहे, की स्पोर्ट्स कल्चर डेव्हलपमेंट. तर ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भरपूर गोष्टी सांगितल्या, की आपल्याला काय-काय गोष्टी केल्या पाहिजेत. आणि आपण हा जो इनिशिएटिव्ह घेऊन काउन्सिलनी का घेतलाय, की जेणेकरून स्पोर्ट्सचं जे अवेअरनेस आहे ते फक्त सिटीमध्ये न होता ग्राउंड लेव्हलला गावामध्ये सुद्धा हा झाला पाहिजे. मुलांना कळलं पाहिजे, की काय चूज केलं पाहिजे ॲज अ करियर म्हणून आणि कोणकोणते ऑप्शन्स आहेत. तर ह्याबद्दल प्रियंका मॅडमांनी खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलेलं आहे. तर आवर्जून नक्कीच हा इंटरव्ह्यू बघा. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. मिशन 2036 या आमच्या कार्यक्रमामध्ये विविध खेळातील खेळाडूंना आपल्यासमोर आम्ही सादर करीत आहोत.